आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। सोनीजवळा बोबडेवाडी पांदण रस्ता तात्काळ खुला करावा, शेतकऱ्यांची मागणी। रस्ता खुला न केल्यास आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा। केज तालुक्यातील सोनीजवळा येथून बोबडेवाडीकडे जाणारा सोनीजवळा बोबडेवाडी हा पांदण रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जर सोमवारी रोजी दुपारपर्यंत सदरील रस्ता खुला न केल्यास भूमी अभिलेख कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। सोनीजवळा ते बोबडेवाडी पांदण रस्ता हा मागील 1.5 ते 2 वर्षांपासून खुला करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, परंतु भूमी अभिलेखाच्या गलथान कारभारामुळे आणि कर्मचाऱ्यांचे वेळकाढू धोरणामुळे हा रस्ता वारंवार खुला करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, असा आरोप शेतकरी आणि ग्रामस्थांनी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे केला आहे। शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी सदरील रस्ता हा खुला करण्यासाठी केज तहसीलचे नायब तहसीलदार अशोक भंडारे, मंडळ अधिकारी हजारे, तलाठी कवडे मॅडम यांच्यासह युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे सोनीजवळा हजर राहिले आणि त्यावेळी त्यांच्या समवेत सरपंच गोविंद ससाने, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर ससाने, आंबा साखर कारखान्याचे संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते, परंतु भूमी अभिलेख कार्यालयाचे 2 भूमापक कर्मचारी हे उपस्थित न राहिल्यामुळे सदरील रस्ता खुला करण्याची कारवाई करता आली नाही। सध्या पावसाळा जवळ आला आहे, शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी शेतामध्ये जाता येत नाही आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते। शेतकरी आणि ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांनी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे तीव्र रोष व्यक्त करून भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण केला आहे। यावेळी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी मार्ग काढत भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली। नायब तहसीलदार भंडारे यांनी सोमवार रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत रस्ता खुला करून देतो असे आश्वासन लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आणि ग्रामस्थांना दिले आहे। लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी नायब तहसीलदार भंडारे यांच्या समवेत चर्चा करताना सांगितले की जर सोमवार रोजी दुपारपर्यंत सदरील रस्ता आपण खुला करून दिला नाही तर आम्ही ग्रामस्थ आणि शेतकरी मिळून भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर आत्मदहन करणार आहोत असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे। तलाठी मॅडम, कवडे मॅडम, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि गावातील शेतकरी, युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे बिक्कड साहेब आणि त्यांचे सहकारी हे आपल्या इथं आज रस्ता खुला करण्यासाठी आले होते, परंतु भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी शिंदे मॅडम आणि लोमटे साहेब हे दोघंही तहसीलदार साहेबांनी आदेश देऊनही हजर राहिले नाही। त्यामुळं आज हा रस्ता खुला करण्याचं जे होतं नियोजन तहसीलदार साहेबाचं ती पोस्टपोन करून सोमवारवर गेले। आता त्यांनी शब्द दिलाय की सोमवारी खुला करून देऊ, परंतु आम्हाला एवढं सांगायचं आहे की भूमी अभिलेख कार्यालयानं असं केल्याच्या नंतर महसूल म्हणून सगळे बरोबर चला ना। महसूलवाल्यांनी एकानं इकडं खून करून द्यायची, एकानं तिकडं खून करून द्यायची, ही काय सोनीजवळापुरतंच मर्यादित नाही। आज आमच्या इथं JCBIची प्रॉब्लेम झाली, दररोज प्रत्येक वेळेस आलं की रस्ता कॅन्सल, प्रत्येक वेळेस आलं की रस्ता कॅन्सल। आज तालुक्याचे दंडाधिकारी एवढं काम असताना सोनीजवळामध्ये हजर झालेत आणि भूमी अभिलेख हजर नाही। त्यामुळे आम्हाला त्यांना कळकळीचे हात जोडून विनंती की तुम्ही सोमवारी कसल्या हजरमध्ये खुणा करून द्या, आणि जर खुणा करून नाही दिल्या तर शेतकऱ्याचा उद्रेक सांभाळायची तयारी तुम्ही ठेवा। बरोबर आहे, सरपंच आता बोलले, जर येत्या सोमवारी येणाऱ्या सोमवारी 3 वाजताचा टाइम दिला साहेब, बरोबर बरोबरच आहे। 3 वाजता जर भूमी अभिलेख त्या संबंधित ऑफिसनं जर आमचा रस्ता खुला करण्यास मदत नाही केली तर आम्ही जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।